कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे केंद्र शासनाच्या वतीने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे फेज 5 मध्ये हेअर कटिंग सलून व ब्युटी पार्लर उघडण्यासाठी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याने राज्य शासनाने काही निर्णय घेतलेले नाहीत। 22 मार्च 2000 पासून सुमारे 72 दिवस होऊन सुद्धा हेअर कटिंग सलून व ब्युटी पार्लर बंदच ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची पाळी आलेली आहे। जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील हेअर कटिंग सलून व ब्युटी पार्लर बंद आहेत। समाजाच्या परिवारावर उपासमारीची पाळी आलेली आहे, म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या वतीने शासन दरबारी आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे। लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली आहे। छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांवरती आर्थिक संकट आहे। अशा परिस्थितीमध्ये सलून सुरू करण्याला परवानगी नसल्याने सलून व्यावसायिक व कारागिरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। 22 मार्च पासून कोरोनाच्या संकटामुळे दुकाने बंद आहेत। शासनाने त्वरित दुकाने उघडण्यास सांगावे, अन्यथा दरमहा 10,000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी नाभिक समाजाकडून करण्यात आली आहे। आपल्या खामगावमधील जे सलूनधारक आहेत त्यांची दुकाने गेली 22 तारखेपासून बंद आहेत आणि राज्य सरकारने आतापर्यंत काही आर्थिक मदत दिलेली नाही आहे। तर ज्या काही आता दुकाने सुरू होत आहेत समजा, तर त्यानुसार समजा आता जे दुकानं आमचे बंद आहेत गेले 2 महिने झाले, त्यानुसार आम्हाला काही आता आर्थिक परिस्थिती काही बिकट झालेली आहे। त्यानुसार सरकारने आम्हाला काही ना काही मदत जाहीर करावी। जवळपास सर्वच महाराष्ट्रातील सर्वच दुकाने बंद असल्यामुळे आम्हाला उपासमारीची पाळी आलेली आहे। त्यामुळे सरकारने आम्हाला कोणतीच मदत आतापर्यंत केलेली नाही। तरी आम्ही महाराष्ट्र नाभिक महामंडळ बुलढाणा जिल्हा सचिव या नात्याने सरकारला एक निवेदन देऊ इच्छितो की त्यांनी कमीत कमी त्यांनी दिलेल्या नियमांचं पूर्ण पालन करू, परंतु कमीत कमी आम्हाला प्रत्येक नाभिकाला त्यांनी दुकानदारांना 10,000 रुपये महिना हा तरी द्यावा। आम्ही त्यांच्या नियमांचं पालन पूर्णपणे करू। सर्व सलून, ब्युटी पार्लर अन्य दुकानाप्रमाणे सुरू करण्याची परवानगी दिली जावी। हे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतील व नाभिक समाजाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी सुद्धा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने बुलढाणा जिल्हा सचिव अशोक पिंपळकर तसेच खामगाव शहर अध्यक्ष संतोष अंबुलकर यांनी केलेली आहे। विदर्भ न्यूज करिता वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा खामगाववरून हा वृत्तांत।